नमस्कार प्रेक्षकांनो. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण सर्वजण वाट पाहत आहोत. कालचा एपिसोड हा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या वर्षपूर्तीचा एपिसोड होता आणि खरंच खूप मोठा खुलासा झाला, कारण तो म्हणजे जीवा आणि काव्या या दोघांच्या नात्याचा. पण आता निर्णय काय असेल? काय घेईल निर्णय नंदिनी आणि काय घेईल निर्णय पार्थ? हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या पुढे उभा आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यांचा निर्णय काय आहे. जीवाने खूपच कष्टाने जी पहिल्या पगारातून आणलेली साडी असते ती नंदिनीला दिलेली असते आणि नंदिनीकडे ती साडी आहे. नंदिनीने ठरवलेलं होतं की ती साडी मी नेसणार आहे, मी हे सगळं मनापासून करणार आहे असं तिने सांगितलेलं होतं. परंतु एक मोठी गोष्ट घडत आहे, ती म्हणजे ज्याचा विचारही कोणी केलेला नाही अशी गोष्ट घडत आहे. आता नक्की काय होणार हा प्रश्न उभा राहिलेला आहे. तर नंदिनीने आता एक काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर नंदिनीने आता ती साडी पेटवलेली आहे. तिच्या हातामध्ये काडीपेटी आहे आणि नंदिनीने सरळ सरळ हाताने काडी ओढून टाकलेली आहे आणि ती साडी पेटवलेली आहे. आणि नंदिनी म्हणते की या नात्याची राख झालेली आहे. तेव्हा जीवा मात्र म्हणत असतो की काळजी करू नकोस नंदिनी, काहीही झालं तरी या राखेतूनच मी नवीन आयुष्य उभं करेल चकाचक बाई, असं जीवा म्हणत असतो. खरं तर जीवा खूप प्रेमात अगदी पडलेला आहे, आकंत बुडालेला आहे तो नंदिनीच्या प्रेमामध्ये. परंतु नंदिनीला आता विश्वासघात झालेला आहे. विश्वासघाताचा जो चटका आहे तो फार मोठा आहे, हे नंदिनीला सुद्धा माहिती आहे आणि नंदिनी सध्या तो अनुभवते, कारण कोणाबरोबरही अशी गोष्ट घडू नये अशी गोष्ट इथं घडलेली असते. आणि त्याचबरोबर जीवा मात्र म्हणत असतो चकाचक बाई, काळजी करायची गरज नाही. आता इकडे पार्थची अवस्था सुद्धा वेगळी नाही आहे आणि त्याचबरोबर इकडे पार्थ मात्र म्हणत असतो की या पार्थ देशमुखचा, ज्याचा लग्नबंधनावर प्रेमावरती विश्वास होता, तो पार्थ देशमुख आता मेलेला आहे. असं म्हणत पार्थने पाण्याची बादली डोक्यावर ओतलेली असते आणि तो मात्र म्हणत असतो की हा पार्थ देशमुख आता वेगळा आहे. हा पार्थ देशमुख म्हणजे जो कधीच प्रेमावर नात्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. तेव्हा मात्र काव्या पुढं असते आणि काव्या म्हणत असते की काहीही झालं तरीही तो पार्थ देशमुख मी पुन्हा जिवंत करेल, ज्याचा प्रेमावरती विश्वास आहे. जो पार्थ देशमुख प्रेम करणारा पार्थ देशमुख आहे, तो पार्थ देशमुख मी पुन्हा उभा करेल, त्या पार्थ देशमुखला मी पुन्हा जिवंत करेल, असं इकडे आता ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात ते मात्र खूपच भयानक असं असतं. पार्थ आणि काव्या या दोघांच्या नात्यामध्ये जी काही दरी निर्माण झालेली आहे ती खूप भयानक अशी दरी निर्माण झालेली असते. त्यांना कळतच नसतं की त्यांच्या नात्यामध्ये हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. विश्वासाला तडा गेलेला आहे, त्यांचं नातं उद्ध्वस्त होत आहे. आणि आता पार्थ आणि काव्या आणि जीवा आणि नंदिनी यांच्या नात्यामध्ये जे काही घडत आहे ते खूपच भयानक असं आहे. परंतु या नात्यामधून आता पार्थ आणि काव्या नक्की कसे स्वतःला सावरणार आहेत, नक्की काय करणार आहेत, जीवा नंदिनी कशा पद्धतीनं सावरणार आहेत, ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.